हंसगिरी योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज आणि सध्या थोडं सहकार्य करा. स्थानिक वेळ बरोबर 12:03 झाले आहेत आणि 12:04 तुमचा पहिला बॉल फेस होईल यात काही शंका नाही आणि तिथून तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं कव्हर करावे लागतील. अन्यथा 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. 5व्या षटकानंतर 4थ्या षटकानंतर 5व्या षटकामध्ये या पद्धतीची आपण अगदी शिस्तप्रिय स्पर्धा देखील पाहतोय. स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 सोनगावकरांना पडलेलं गोड स्वप्न आणि ते स्वप्नांना साकार करण्यासाठी चाललेली मेहनत आणि धडपड जे मात्र आयोजकांची आपण पाहतो गेले 3 दिवस आणि आजचा दिवस क्रमांक 4. पहिली मॅच खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेमधलं अर्धशतक देखील जे मात्र कंप्लीट होताना म्हणजे तुषारच्या माध्यमातून पाहिलं आणि दुसरं देखील अर्धशतक इथे कंप्लीट होता राहिलं. 48 धावा देखील त्याच्या नॉट आउट खेळली आपण पाहिली. तर चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेटचं आणि सध्या पाहिलं तर नाणेगडच्या पायथ्याशी चाललेली ही स्पर्धा रंगत आहे. खूप चांगलं निसर्गरम्य वातावरण देखील पाहतो या स्पर्धेमध्ये. अगदी नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेले हे मैदान, भव्य दिव्य मैदान, भव्य दिव्य आयोजन. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. मॅचला सुरुवात. बंटी बॉलिंग ट्रॅकवर आणि ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल. पहिलाच बॉल बॅकफुटवर कट केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं थोडी मिस्टेक झाली. त्यानंतर बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे इक्वडल्या गेल्या. एकाचं रूपांतर ओके चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. ओव्हर स्टेपिंग साठी पंचांचा रिव्ह्यू असेल. ऑफिशियल पंच महेश वाघ सर. सध्या 2 धावा तर इक्वडल्या गेल्यात. 2 धावा तर टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. परंतु आता थोडं मनामध्ये काक्ष असेल ते इथे नक्कीच आपण टीव्ही अंपायरच्या मदतीने ते चेक करू. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही, की सेफली पाय मात्र क्रॉपिंग क्रीजच्या आतमध्ये असेल जो मात्र गोलंदाजाचं, हे थोडं मनामध्ये काक्ष आहे आणि तेच आपण या ठिकाणी चेक करत आहोत. 7 स्टार वाहिनी गेले 3 दिवस ज्यांची आपण या क्वालिटी आणि क्लॅरिटी या स्पर्धेला पाहतोय त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. नो बॉल असेल जो मनामध्ये काक्ष होता पंचांच्या, योग्य होता आणि योग्य तो डिसिजन तिसऱ्या पंचांचा देखील आपण पाहतोय. नो बॉल. पहिला बॉल थोडी खराब सुरुवात सध्याच्या घडीला बंटी या गोलंदाजाची पाहतोय. फ्री हिट बॉल असेल. ऑन साइडला टर्न केले आणि क्षेत्ररक्षक तिथे कोणत्या उपस्थित नाहीये. बॉलला पाठवून दिले आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलाय हा फ्री हिट बॉलवर षटकार. खराब सुरुवात सध्याच्या घडीला बंटी बॉलिंग ट्रॅकवर आला होता. क्रमांक 1च्या षटकामध्ये 5 रन दिलं होतं पहिल्या ओव्हरसाठी बंटी या गोलंदाजाला. परंतु पहिला जो मात्र खराब चेंडू त्यावर एक्स्ट्राच्या 3 धावा अंकित झाल्या आणि त्यानंतर फ्री हिट बॉलवर पुरेपूर समाचार घेताना बॅटर आपण हर्षला पाहिलं आणि हा षटकार ठोकला. धावफलक आता वेगाने पुढे सरकते. क्रमांक 1च्या षटकामध्ये म्हणजे P1च्या षटकामध्ये म्हणायला हरकत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पहा जो मात्र पहिला बॉल फेस केला होता आणि नो डाऊट डेफिनेटली योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक केला 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आणि तो मात्र नो बॉल पंचांनी जो मात्र घोषित केला होता. पुढील बॉल ओहो सरळ बॅटने प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षक कोणता नाहीये आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट गेलाय. सीमारेषा पार आलाय. आणखीन एक दर्जेदार हर्षच्या बॅट मधनं लागोपाठचा दुसरा षटकार. पंधरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 बॉल फेस केलेत जे मात्र गोलंदाज
बंटीने आणि 15 धावा खर्च करताना आपण पाहिल्या. खराब कामगिरी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्स करायचा होता, परंतु पुन्हा एकदा पंचांचा नो घोषित. ओव्हर स्टेपिंगचा असेल. आणखीन एक नो बॉल. खराब इथे लाईन इथे मिळत नाहीये गोलंदाज जे मात्र बंटीला. इथे नियंत्रण नाहीये, स्वतःचा बॉडी बॅलन्स इथे गमवताना पाहतोय. म्हणजेच या अनुषंगाने इथे विचार करताना की आता थोडंसं इथे मनोबल देखील खच्चीकरण होताना गोलंदाज बंटीचं पाहतो या मॅच मध्ये. पुढील बॉल फेट. हो पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार केलाय. अगदी खोद्यात होता बॉल, पुढ्यात टाकला होता, त्याला खोदून काढलाय आणि बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय हा आणखीन एक दर्जेदार चौकार. फटकेबाजी, चांगली फटकेबाजी म्हणायला हरकत नाही. या फटकेबाज म्हणजेच हर्ष या फलंदाजाची आता धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले आतापर्यंत. जर करिअरचा पाहिलं तर नक्की कोणता अवांतर चेंडू फेस केला नाही, तर 18 धावा फक्त खर्च करू शकतात ते मध्ये 3 बॉलमध्ये. परंतु या मॅच मध्ये घडलंय का, बंटी याने आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल ओर द विकेट. बंटी पुन्हा एकदा खोद्यात होता, पुढ्यात टाकला होता. इथे इनसाइड एज आणि क्षेत्रक्षित त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आला. एकच सिंगल इक्वलली जाईल. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका खेळला होता, परंतु चांगले डीप मध्ये फिल्डर होता. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने आता थोडस सुटकेचा श्वास घेताना आपण फिल्डिंग करणार टीमला पाहतोय. धावसंख्या 21, 21 या आकड्यावर. पुढील बॉल पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक. फटका बसला, उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु अत्यंत आउटफील्ड वेगवान आहे आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेताना बॅटरला आपण पाहतो आणि बॉल जाऊन विसरतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी पायात बॉल होता, त्याला फ्लिक केलं आणि बॉलला पाठवून दिले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 25, लॉस ऑफ 0 विकेट. 25 या आकड्यावर आतापर्यंत 5 बॉल फक्त फेस केलेत आणि 25 धावा खर्च करताना गोलंदाज आपण बंटीला पाहतोय. थोडंसं बाकफुटवर दिसतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये बंटी हा गोलंदाज. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो ओर द विकेट. बंटी ओहो, अत्यंत इथे लाईन खराब पाहायला मिळते. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवईल. धावसंख्या सध्याच्याकडे पाहिली तर नक्कीच पुढे सरकते, वेगाने पुढे सरकते. धावसंख्या 26, 26 या आकड्यावर. थोडंसं इथे चेंडू फेस करावे कसे, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला बंटी या गोलंदाजासाठी. बाकफुटवर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय केला होता, परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग. थोडासा फ्लंबर झाला, कॅच होतं, कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे कॅच सोडला गेला. आणि याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 27, 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजून विकेट देखील नाही. 5 षटकांची मॅच देखील पाहतोय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र 4 षटकं इथे कव्हर करावे लागतील. अन्यथा 38 षटकांच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. याची सर्वांनी नोंद घ्या मित्रांनो. आतापर्यंत ऑलरेडी तुम्ही एका षटकासाठी 5.5 मिनिटं यूज केलेत. बॉलिंग ट्रॅकवर अतुल. सेकंड ओव्हर मध्ये आला अतुल. ऑन साइडला वलवला, डीप मध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तोपर्यंत एक सिंगल इक्वलली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. संत गतीने आता थोडी धावसंख्या ठेवायचं काम सध्याच्या घडीला अतुल करतोय, कारण की मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर खूप असे अटॅक चढवले गेले गोलंदाज बंटीवर, परंतु अतुल याची चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. ओर द विकेट अतुल. डाऊन द लेग स्टिक. पंचांचे दोन्ही हात समांतर येतात आणि धावफलक एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकते. धावसंख्या 29. चांगली सुरुवात जी मात्र बॅटिंग करणार टीमची आपण पाहतो या मॅच मध्ये. अफलातून कामगिरी जी मात्र हर्षने मागील ओव्हर मध्ये केली आणि खूप चांगला इथे आउटफील्डचा वापर करताना जे मात्र हर्षला पाहिलं. यावेळेस फटका फसला होता, परंतु खाली क्षेत्र निर्जल सर वॅकंड एरिया निवडली आणि बॉलला पाठवून दिले थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय हा चौकार.
डिजिट 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 1.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अतिल बॉलिंग ट्रॅकवर आलाय. त्याच्यावर देखील अटॅक चढवलं गेलं हर्षा फलंदाजाने. ओहो अगदी खोलात होता. यावेळी लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ आणि बॉल दन 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 करीत त्या ठिकाणी गेला बाउंड्री लाईनच्या, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 2 क्षेत्ररक्षक म्हणजेच एका अनुषंगाने पाहिलं तर काही शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा जरूर करत होता, परंतु अत्यंत वेगवान आउटफील्ड आहे आणि त्याचाच मात्र वापर इथे आणि नशिबाची साथ मिळताना साहिले या संघासाठी. आणि बॉल गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक नशिबाने आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या 37, लॉस ऑफ 0 विकेट. 37 आकड्यावर चांगली आक्रमकता स्वीकार केली बॅटर हर्षने. आतापर्यंत 8 बॉल आणि 27 धावांची खेळली त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. पुढील बॉल फुलटॉस होता, ऑन साईडला बोलवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडा फ्लंबर झाला. त्यानंतर बंटी येतोय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि नो डाऊट बॉल पर्यंत पोहोचला. लावून द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होत होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण दूरवरनं आला. बंटी बॉलला गॅदर केलं. फेकी देखील ॲक्युरेट होती आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 39, लॉस ऑफ 0 विकेट. एक्स्ट्राच्या जास्तीत जास्त धावा इथे खर्च करताना आपण सध्याच्या कडेला गोलंदाजी करणारी टीम म्हणजे तलोली या संघाकडनं पाहतोय. यावेळेस डाऊन द लेग स्टिक पंचांचे दोन्ही हात समांतर, योग्य ते पंचगिरी सातत्याने आपण गेले 3 दिवस पाहतोय. आणि आज देखील चांगली जेव्हा त्या डिसिजन देताना आपण विलास पवार सर असतील आणि महेश वाघ सर असतील त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे. धावसंख्या 14, 40 या आकड्यावर. पुढील बॉल ओहो पुन्हा एकदा इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त. विकेट किपरचं बॅकअप जजमेंट थोडं खराब होतं. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत एक सिंगल इक्वली गेली. सिक्की सिंगल म्हणायला हरकत नाही. धावसंख्या मात्र हळू गतीने का होईना इथे पुढे चाललेली आहे, परंतु या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने विचार केला तर परिस्थिती थोडी नाजूक आहे. फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच खेळले तलेली या संघाची. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल ऑन साईडला बोलवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बंटी येतो. बॉल पर्यंत पोहोचेल का? पोहोचलाय. अगदी घरपोच सेवा. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करणारी टीम सायले या संघाला. अनिल बॅक टू द ग्राउंड. पहिला ब्रेक थ्रो मिळून देताना आपण गोलंदाज अतुलला पाहिलं. अतुल पष्टे होता गोलंदाजी मार्कवर. थोडंसं लेट आम्हाला समजलं. अतुल पष्टे म्हणजे एका अनुषंगाने मुरबाड तालुक्यामध्ये पाखरू या नावाने त्याला ओळखलं जातं. आमचे परम मित्र देखील आहेत. आकाश बॉलिंग ट्रॅकवर आलाय क्रमांक 3च्या षटकामध्ये. 41, लॉस ऑफ 1 विकेट. 41 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आतापर्यंत 11 बॉल आणि 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देताना हर्षला देखील पाहतोय. पुढील बॉल ओहो चेंज द पेस. गतीमध्ये परिवर्तन केला. थोडंसं हलक्या हाताने बॉल इथे फेस केला होता, परंतु बाटांनी बॉलचा संपर्क नाही जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र पाहिलं तर नक्कीच 2 डॉट बॉल आलेत. सलगचे 2 डॉट बॉल आकाश या गोलंदाजाकडनं पाहतोय. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. थोडंसं कमबॅक म्हणायला देखील हरकत नाही, कारण की कमबॅक करणं तितकं महत्त्वाचं होतं. क्रमांक 2च्या षटकामध्ये अतुलने देखील अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु क्रमांक 3च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी. राईट नेम राऊंड द विकेट. ऑन साईडला बोलवलं. टर्न केलं डीप मध्ये. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण. त्यानंतर एक सिंगल इक्वडली गेली. चांगलं विकेट किपरचं जजमेंट आणि बॅकअप चांगलं होतं. तोपर्यंत एक सिंगल जरूर इथे इक्वडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 42, 42 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदला पाहतोय. धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये साहिले या संघाची. हो पुन्हा एकदा वळवलाय. जबरदस्त वॉटर कॉट.
जजमेंट चांगलं, काच पकडले अतुल पस्टे, जबरदस्त एफर्ट दिलेत. चांगला एफर्ट होते, चांगले इथे मात्र संघर्ष मात्र पाहायला मिळाला जो मात्र अतुल पस्टेचा. याचा अनुषंगाने इथे पाहिलं तर 42 लॉस ऑफ 2 विकेट, 42 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. आकाश आणि चांगला इथे ब्रेक थ्रो मिळून दिलाय जो मात्र क्रमांक 2चा धक्का बसलाय जो मात्र बॅटिंग टीम साहिले या संघासाठी. पुढील बॉल राईट राऊंड द विकेट. आकाश हो अगदी खोल्यात होता, लाऊड अपील केली पंचांकडे, पंच देखील तटस्थ असतील. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. दोन्ही हात समांतर केलेत. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. 43 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली आता संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग टीमची पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक, चांगले कमबॅक. हो पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार केला, अडव्या बॅटने फोर्स केला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक बंटी आला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीपमध्ये. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग सातत्याने बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली या मॅचमध्ये. तोपर्यंत फक्त एक सिंगल इक्वली जाईल. एका सिंगलच्या मदतीने डबल डिजिट डबल 4 म्हणजे 44 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. आकाश षटक क्रमांक 3. ओहो इथे पुन्हा एकदा इथे लक फॅक्टर ऑन होते. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत त्यांच्या आवाकाच्या बाहेर. हे दुसऱ्यांदा घडते चित्र. शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन. विकेट किपरचं बॅकअप. जजमेंट थोडं खराब आणि त्यानंतर बॉल जाऊन दिसतोय डायरेक्टली जो मात्र वाईट प्लस हा 4 म्हणजेच लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय नशिबाचा पंजा. फलकावरती धावसंख्या आता 49 या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 विकेटच्या मोबदल्यात. खूप चांगली जी मात्र आता नशिबाची साथ देखील मिळताना आपण सायले या संघासाठी पाहतोय. हो यावेळी फटका फसला होता, परंतु त्या वायडिश लोंगाकडे मनामध्ये काक्ष असेल, षटकार असेल. ओके पंच. डबल 5 म्हणजेच 55 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक कव्हर करावे लागतील. त्याच कारणास्तव तुमचं आतापर्यंत खऱ्या अर्थाने 15 मिनिटे तुम्ही ऑलरेडी यूज केलेत. खेळले तलवली संघ तुम्हाला वॉर्निंग देतो. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल, अन्यथा 30 सेकंदाच्या आतमध्ये एक्स्ट्रा ब्रेक घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर हर्ष अफलातून कामगिरी करतोय, कारण की आतापर्यंत आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय म्हणायला हरकत नाही. कारण की 14 बॉल आतापर्यंत खेळल्या, 14 बॉलमध्ये 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असेल आणि अमर बॉलिंग ट्रॅकवर आलाय. अजूनही मात्र कमबॅक करणं महत्वाचं राहील खेडली तलोली संघासाठी, कारण की थोडी अडचण आता निर्माण झाली हर्ष या नावाची. यावेळी दोन्ही हात समांतर होतील. नो डाऊट ऑफ स्टंपला सोडून जाणार हा बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल आणि धावसंख्या आता 1 ने पुढे सरकते. 56 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात अमर बॉलिंग ट्रॅकवर ओर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न इथे केला, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि हा आलाय डॉट बॉल. थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही, कारण की बॅकफुटवर आहे केटी बॉईज खेडले तलोली हा संघ. हो बॅकफुटवर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं मिस्टेक झाली, थोडंसं प्लंबर झाला. डीप कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला, 2 धावा नो डाऊट कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय, होईल का पूर्ण?
आणि फेकी थोडीशी ॲक्युरेट ढिले पावतोय. तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी सोपवली जाते, परंतु पाहणं गरजेचं राहील. 7 स्टार वाहिनी आमच्यासोबत जॉईंट असेल. तिसरी धाव इथे कंप्लीट आहे की नाही, क्रॉपिंग क्रीजमध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही, आणि नो डाऊट आउट असेल बॅटर. आउट असेल बॅटर. हर्ष नक्कीच याने मात्र आता आपल्या संघाची साथ सोडली. या रनची आवश्यकता होतील का, कारण की चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये येत होते. हर्ष या खेळाडूचे अक्षरशः पहिल्या ओव्हरपासून धावांचा पाऊस ज्याने पाडला होता, आणि त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात, म्हणजेच फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार झाला. कॉलिंग थोडं चुकीचं आलं, आणि याच अनुषंगाने हर्षला आता हे मैदान सोडावं लागतं. तंबूच्या आश्रयाला येताना आपण हर्षला पाहतोय. पुढील बॉल, हो सरळ बॅटने प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु कनेक्शन नाहीये, आणि हा आलाय डॉट बॉल. सध्या पाहिलं तर नक्कीच आता थोडंसं कमबॅक करताना आपण गोलंदाज अमरला पाहतोय. अशीच याच अनुषंगाने ते इन्व्हाइट केलं होतं क्रमांक 4च्या षटकामध्ये, कारण की कमबॅक करणं महत्त्वाचं होतं, आणि चांगले कमबॅक करताना आपण अमरला पाहतोय. पुढील बॉल फॉर द विकेट, बॅकफूट बार, बॅक टू द बॉल, फटका केलायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता, परंतु हरवत तसं एलिव्हेशन नव्हतं, कनेक्शन नव्हतं, आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला गेला अमर या खेळाडूने. धावसंख्या 58, लॉस ऑफ 3 विकेट, स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. हो, आडव्या बॅटने पोहोच केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला, वलवलं होतं. निलेशाला बॉल पर्यंत पोहोचला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल, परंतु इथे पाहिलं तर हवी तशी फेकी जी मात्र पाहायला मिळाली नाही. त्याच अनुषंगाने 2 धाबा इथे एकवडल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता 60 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इनिंग ब्रेक दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल संपन्न करणार आहोत. तर डायनामिक डेर डिव्हिल्स मिले हा संघ असेल, आणि साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ. यावेळेस शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉलवर आक्रमण, आणि फटका फसला होता, मिस्टायमिंग स्ट्रोक, परंतु त्यानंतर थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. असं वाटलं होतं की फटका फसलाय की का, परंतु खूप चांगलं एलिव्हेशन होतं, खूप चांगलं कनेक्शन होतं, आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट देखील होतं, आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. एफर्ट चांगले होते फिल्डरचे, परंतु इथे झेल कलेक्ट करू शकला नाही. याच अनुषंगाने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला, आणि बरोबर 19 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं इथे कव्हर केलेत. त्याबद्दल तुमचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 66 या आकड्यावर धावसंख्या पुढे सरसावत केला. टॅक्सन डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिक्यूट केला डीप मिड विकेटला, गॅप एक्झिक्यूट केला. गॅप चांगला होता, बॉल पुढे चालला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षकाचं बॅकअप चांगलं होतं, जजमेंट चांगलं होतं, फेकी देखील खूप चांगली होती, आणि याच अनुषंगाने अतुल पष्टेचं जजमेंट विकेट किपरच्या भूमिकेत आपण त्याला पाहतोय. खूप चांगलं बॅकअप, खूप चांगलं जजमेंट पाहिलं, आणि एक विकेट इथे आता सॅक्रिफाईस करावी लागते बॅटिंग टीम म्हणजे सायली या संघाकरिता. पहिल्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर वैयक्तिक दुसरा षटक आकाश या गोलंदाजाचं पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील दमदार कामगिरी केली होती, चांगलं कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा 5 रन दिलाय क्रमांक 5च्या षटकामध्ये, आणि या पहिल्या बॉलवर तर दमदार अप्रतिम आणि नियंत्रण चांगलं जे मात्र गोलंदाज आकाश या गोलंदाजाचं पाहतोय. बॅटर रुपल, पहिलाच बॉल रुपल साठी होता आकाशाचा, आणि आकाशचा हा दुसरा बॉल असेल, आणि दुसरा बॉल इथे डॉट बॉल टाकण्यामध्ये यश इथे संपादित केले. चांगलं कमबॅक करताना चांगलं बॅकफुटवर होतं आपला संघ, म्हणजेच जो मात्र फिल्डिंग करणार टीम केटी बॉईज खेळले तलवली हा संघ. त्यानंतर चांगलं कमबॅक करून दिले आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून जे मात्र गोलंदाज आकाशने ऑन साइडला वळवायचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे, अँगल क्रिएट केलंय.
सध्या पाहिलं तर नक्कीच आतल्या बाजूने बॉल जो मात्र फेस करतोय आणि बाहेरच्या बाजूने कट करताना गोलंदाज आकाशला पाहतोय. काय अँगल, जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. पहा आकाश, जर्सी नंबर 1, खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम टप्पा, अप्रतिम नियंत्रण गोलंदाज आकाश. ओहो, पुन्हा एकदा बागफुटवर सलमान द्यायचा होता, परंतु जजमेंट इथे बॅटरचं आता चांगलं नाहीये. आता मात्र रोखून ठेवले, बेड्या ठोकल्यात क्रमांक 5च्या षटकामध्ये आकाश या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, पहा अँगल क्रिएट करतोय, बोटांची जादू इथे फिरतोय आणि खऱ्या अर्थाने बोटांची जादू आणि कमाल इथे या मॅच मध्ये दाखवताना आकाशला पाहतोय. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक या दोन्ही गोष्टींचा इथे मात्र उपयोग करताना आकाशला पाहतोय. स्टेप आउट केला, डॅन्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिक्यूट केला, ऑन साईडला वळवलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक, तोपर्यंत एक सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. आणि याच अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच एक सिंगल घेतली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 68 68 या आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये मार्गस्थ आणि खूप चांगलं जे मात्र षटक इथे कंप्लीट करताना आतापर्यंत 5 बॉल फेस केले आणि 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. त्यानंतर खऱ्या पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 धाबा ज्यामध्ये टीमच्या स्कोर कार्डवर अंकित होत्या. त्यानंतर खूप चांगलं कमबॅक करताना आपण गोलंदाजी करणार टीम म्हणजे खेळले तलुली हा संघ. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. आकाश बॅकफुटवर, क्षेत्ररक्षक नाहीतर यष्टीरक्षक अतुल फस्टेचं जजमेंट खराब येत आहे. कॉलिंग देखील आलं होतं, बागफुटपांचा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता, परंतु कॉलिंग इथे जे मत दिलं नव्हतं आणि त्याच्या अनुषंगाने इथे हा कॅच ड्रॉप झाला. परंतु दुसऱ्या धाब्यासाठी इथे प्रयत्न केला आणि दुसऱ्या धाब्यासाठी इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि धावसंख्यावर फक्त एकच जेव्हा आता सिंगल इक्वली जाईल. याच अनुषंगाने पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 68, लॉस ऑफ 5 विकेट 68 69 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 70 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅच मध्ये घडेल काय आणि मॅच मध्ये बिघडेल काय. 30 बॉल आणि 70 धाबा इथे कशा प्रकारे चेस होतील की डिफेंड होतील हे मात्र नक्की येणार 30 बॉल सांगतील. तोपर्यंत आपण टॉस कडे जातोय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, मिल्हे संघाचा कॅप्टन आणि कदमपाडा संघाचा कॅप्टन, मिल्हे संघाचा कॅप्टन आणि कदमपाडा संघाचा कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी टॉस संपन्न करत आहोत. तर मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय आदरणीय ऋषीदादा मोरे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. सर, या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल संपन्न करा. ठेवल्या आहेत, त्यामुळे तिथे फक्त 11 खेळाडूच बसतील. त्या व्यतिरिक्त कोणताही प्रतिनिधी किंवा प्रेक्षक त्या ठिकाणी बसणार नाहीये. धन्यवाद.
कदमपाडा संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. यानंतर आपण देखील रेडी राहा मित्रांनो, जास्तीचा वेळ नाही आपल्याकडे. बॉल आणि 70 धाव्यांची आवश्यकता. तर बरोबर 12:33 स्थानिक वेळ आहे आणि 12:34 तुमचा पहिला बॉल अजमात पडेल आणि तिथून तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं कव्हर करावी लागतील. अन्यथा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5व्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेअर अजमात घ्यावा लागेल. याची नोंद घ्या. टाइम काउंट देखील या ठिकाणी स्टार्ट आहे. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सध्या केटी बॉईज खेडला तलोली या संघाची अतुल पष्टे आणि त्याच्या सोबतीला तुषार दळवी असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर हर्ष देशमुख, ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली होती खेळाच्या पूर्वार्धामध्ये. पहिला बॉल स्विजिटचा फटका अतुल पष्टेच इथे मात्र जजमेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे कनेक्शन नाही आहे. पहिल्या बॉलवर इथे खऱ्या अर्थाने पाहिलं सुरुवात खूप चांगली हर्ष देशमुख या गोलंदाजाची पाहतोय का खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील आपली कमाल दाखवावी लागेल मॅचमध्ये. राईट राऊंड द विकेट हर्ष. अतुलसाठी पहिलाच बॉल इथे मात्र वळवलाय, सरळ बॅटने प्रहार केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच सिंगल मिळेल. चांगलं इथे बॅकअप होतं क्षेत्ररक्षकाचं आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. तर सन्माननीय आदरणीय मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी दाजी बाबा पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे. सोनगाव गावचे एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान इथे संपन्न करत आहोत. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सोनगाव गावचे गोड व्यक्तिमत्व म्हणजे दाजी बाबा पाटील साहेब यांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये तुम्ही देखील आलात आणि या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत. सध्या आपण पाहतोय स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16. आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामधील पहिल्या राऊंडची दुसरी मॅच. ऑन साईडला वळवायचं होतं, पायावरती जाऊन बॉल बदललं, त्यानंतर लग फॅक्टर थोडं ऑन होतं. शॉर्ट तडम्याचा क्षेत्ररक्षक, त्यावरनं डीपवरनं देखील एक क्षेत्ररक्षक आला होता बॅकअपसाठी आणि तोपर्यंत एक सिंगल इक्वली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या संत गतीने चाललेली धावसंख्या बाटेकना टीमची केटी बॉईज खेडले तलोली या संघाची अतुल पष्टे आणि त्याच्या सोबतीला ओपनिंगसाठी गेलेला तुषार दळवी या खेळाडूला पाहतोय. चांगली भागीदारी बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये, कारण की थोडंसं इथे मोठं असं लक्ष आहे. बॅटची कडा आणि यावेळेस विकेट किपरचं जजमेंट चांगलं कलेक्ट केलाय जेल आणि पहिला ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाज हर्ष देशमुखने आणि तुषार दळवी याला मात्र आपल्या संघाची साथ सोडावी लागते. तुषार दळवी बॅक टू द आउट. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. हर्ष देशमुख भरपूर चांगली कामगिरी जी मात्र खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना देखील पाहिली होती हर्ष देशमुखचे. शेवटचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, फटका खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट जाईल बॉल, सीमारेषा पलीकडे आलाय हा चौकार. बॉलवर हा गोड करणारा चौकार, थोडासा सुटकेचा श्वास सोडणारा हा चौकार आपण पाहतोय म्हणजे केटी बॉईज खेडले तलोली या संघासाठी, कारण की 5 बॉल पर्यंत अडचण निर्माण झाली होती जेव्हा बॅटिंग करणारी टीम तलोली या संघासाठी. त्यानंतर थोडंसं कमबॅक करायचं होतं आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर क्रमांक 1च्या षटकामध्ये तुषार दळवी या खेळाडूने देखील आपल्या संघाची साथ सोडली होती.
त्यानंतर संकट आलं होतं. संकटाचं निराकरण करणं हे देखील महत्त्वाचं होतं, जे मात्र खेळले तलोली या संघासाठी. आणि त्यानंतर आकाश हा बाटर मैदानामध्ये आला. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला आणि थोडंसं इथे आशेचं किरण आपल्या संघासाठी जागृत केलंय. अतुल पष्टे अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याच्याकडनं हवी तशी कामगिरी, चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळत नाहीये. परंतु कोणत्याही क्षणाला मात्र कोणतीही मॅच इथे खेचून आणू शकतो. बॅकफुटवर शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडनं मिस्टेक आणि कॅच ड्रॉप झाली. कॅच कोणाचे सोडले? अतुल पष्टेचे. महागडी ठरू शकते या मॅच मध्ये, परंतु येणारी वेळ इथे सांगून जाईल. आता मात्र सध्या 70 धावांचा पाठलाग करायचे. धावसंख्या 8 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक म्हणजे सेकंड ओव्हरमध्ये, सेकंड पॉवर प्लेची ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे. रोहित याला मात्र इन्व्हाइट केलंय ओव्हर द विकेट. रोहित फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केलाय. इथे डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. गॅप चांगला होता, एक्झिक्यूट केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला डीप वरनं वाईडिश लुंगा वरनं आणि खूप चांगलं जजमेंट, खूप चांगलं बॅकअप क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला. आणि तोपर्यंत खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच 2 धावा इक्वळल्या जातील. 2 पेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या जी मात्र 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता या मॅचचं समीकरण पाहिलं तर 22 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता असेल. 70 धावांचा पाठलाग करायची म्हणजे एका अनुषंगाने चांगली फटकेबाजी इथे करावी लागेल, चांगली भागीदारी इथे बिल्डअप करावी लागेल. परंतु त्या पद्धतीची कामगिरी या दोघांच्या माध्यमातून होत नाही. पुढे हात टाकला होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूटिव्ह केला होता फटका. डीपमधनं फिल्डर आला, चांगली फिल्डिंग, बॉलला गॅदर केलं, फेकी देखील ॲक्युरेट जी मात्र पाहायला मिळते. आणि धावसंख्या डबल डिजिट म्हणजेच 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि एका विकेटच्या मोबदला. ऑन स्क्रीनला 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय भरपूर चांगलं लाईव्ह टेलिग्रास. आणि ऑन स्क्रीनला सध्या 21 बॉल 59 धावा, 11 धावा, 1 विकेट, 1.3 बॉल आणि सध्या खूप चांगलं जे मात्र लाईव्ह टेलिग्रास आणि 70 धावांचा पाठलाग. ओहो, पायावरती जाऊन बॉल अदलतो. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हवं तसं कनेक्शन नाही, मिडलिंग नाही आहे आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक सिंगल इक्वली जाईल. धावसंख्या 1ने पुढे सरकते. संत गतीने चाललेली धावसंख्या सध्याच्या घडीला बाटिकाना टीमसाठी संकट निर्माण झालंय. म्हणजेच खेळले तलोली या संघासाठी हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाही. आकाशाच्या बाटमध्ये जरूर एक चौकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जे मात्र आशेचं किरण जे जागृत झालं होतं ते मावळताना देखील पाहतोय. पुढील बॉल ओहो, सरळ बॅटने प्रहार केलाय. लोंगॉन मध्ये खाली क्षेत्र निवडलंय, बॉलला पाठवून दिलं, एक्झिक्यूट केलाय. बॉल गेलाय सीमा रेषेपार, थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटकार. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर जो मात्र रोहित याला इन्व्हाइट केलं होतं. अशा प्रकारची फटकेबाजी इथे करावी लागेल. आता आकाश या खेळाडूंनी आपले हात खोललेत. पुन्हा एकदा पायावरती जाऊन बॉल बदलतोय. स्विंग अँड मिस फटका केलायचा होता, बाटांनी बॉलचा संपर्क नाही आहे. याचा अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. सध्या आपण मॅच कंपॅरिझन केली तर नक्कीच प्रथमतः 2 ओव्हरमध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असणारा संघ म्हणजे साहिल्या हा संघ. त्यांचा 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 धावा ज्यामध्ये टीमच्या स्कोर कार्डवर होत्या. आणि परंतु या मॅचमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर केटी बॉईज खेळले तलोली हा संघ फक्त आणि फक्त 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. थोडं संघर्ष कमी पडतो या मॅचमध्ये. भरपूर अपेक्षा असतील अतुल पष्टे या खेळाडूकडनं. संघर्षमय खेळली आहे त्याच्याकडे देखील पाहतोय, कारण की आतापर्यंत 5 बॉल खेळलाय. 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्यात. संघाचा संघ नायक आहे, संकट मोचक आहे आणि आपल्या संघासाठी ते तशा प्रकारची कामगिरी ते करावी लागेल. पुढील बॉल हो पुन्हा एकदा अडबा बॅटने फोर्स करायचा होता. चांगला बॉल होता, टर्न केलं बॉलला. बॉल आतल्या बाजूने फेस केला, बाहेरच्या बाजूने काढण्यामध्ये यश प्राप्त केलं. अँगल क्रिएट करते, बोटांची जादू आपली या मॅच मध्ये हर्ष देशमुख जे मात्र करताना पाहतोय. पहिला डॉट बॉल आलाय. पुढील बॉल ओहो, आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त केले गोलंदाज हर्षने. सध्या आता संकट आणि संकट बॅटिंग टीम म्हणजेच
केटी बॉईज खेळले तलवली या संघावर आलंय. संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा मॅच मध्ये भरपूर घ्यावी लागतील. अतुल पष्टे स्ट्राइक एंड ऑन साइडला बोलवलंय फायनल क्षेत्र आणि इथे पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावण्याचा प्रयत्न करतो. शॉर्ट फायनल लेगचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला डीप वरना. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक देखील बॅकअप साठी गेला होता परंतु बॅकअप आणि जजमेंट जे मात्र पाहिलं तर नक्की शॉर्ट फायनल लेग क्षेत्ररक्षकाकडे पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धाबा इक्वळल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जी मात्र पुढे सरकते 20 या आकड्यावर. आता माचं समीकरण पाहिलं तर 15 बॉल शिल्लक असतील आणि 15 बॉलमध्ये 50 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये 15 बॉल 50 धाबा थोडं चिंतेची बाब बनली असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ओहो आडव्या बॅटने आता मात्र इथे हात खोललेत आपले अतुल पष्टे या खेळाडूने आणि बॉलला पाठवून दिले थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अतुल पष्टे याचं आक्रमण आणि अतुल पष्टे या नावाची ओळख पटवून देणारा हा येतो खेळले तलोली संघाला आनंद देऊन जाणारा षटकार. थोडं असं आशेचं किरण जागृत होताना या षटकाराने धावसंख्या 26 लॉस ऑफ 1 विकेट स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील आणि आता मात्र हात फोडलेत. आता पुन्हा एकदा आनंद आनंद आणि आनंद देऊन जातो खेळले तलोली संघासाठी. तारणहार संकट मोचक अतुल पष्टे अद्याप मैदानामध्ये आहे हे सांगून देतोय आणि मात्र आता आक्रमकता स्वीकार केली. धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 13 लॉस ऑफ 1 विकेट. 30 या आकड्यावर अजूनही मात्र 13 चेंडू शिल्लक असतील आणि 13 बॉल मध्ये 40 धाब्यांची आवश्यकता. हो पुन्हा एकदा बोलवले बॉल डीप मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्टचा देखील प्रयत्न केला होता. एक सिंगल तर इक्वलली गेली. दुसरा वेळचा प्रयत्न असेल नो डाऊट डेफिनेटली चित्त्याच्या चपळाईने या 2 धाबा इथे कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले मात्र 32 या आकड्यावर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. षटक क्रमांक 4 म्हणजेच मैदानामध्ये मार्गस्थ असेल. 5 रन दिले जाईल जे मात्र गोलंदाज हर्ष पानसरे या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं. 12 बॉल 38 धाब्यांचं समीकरण. मॅच मध्ये घडेल काय मॅच मध्ये बिघडेल काय येणारी वेळ इथे सांगून जाईल. सध्या 32 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. पुढील बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला बोलवले खाली क्षेत्र निवडलं बॅकहँड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं आला बॉल पर्यंत पोहोचला. एकच सिंगल इक्वली जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत एकच सिंगल इक्वली जाईल. डबल डिजिट डबल 3 33 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. 70 धावांचा पाठलाग करायचे आणि या मॅच मध्ये आता समीकरण पाहिलं तर 11 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये हर्ष पानसरे आणि अतुल पष्टे. ओहो ऑन साइडला वळवायचा होता प्रयत्न जरूर केले परंतु हवं तसं मिडलिंग नाही आहे कारण की कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलचं. हा डॉट बॉल स्विंग अँड मिस फटके खेळले जातात. अतुल पष्टे मागील ओव्हरमध्ये चांगलं आशेचं किरण जागृत केलं होतं. त्याच अनुषंगाने थोडासा आनंद देऊन जाणार आहे. 2 फटके देखील त्याच्या बॅटमधनं पाहिले अतुल पष्टेच्या बॅटमधनं
परंतु आता डॉट बॉल पुन्हा एकदा थोडंसं इथे संकट निर्माण होतंय. एक डॉट बॉल देखील खूप महत्त्वाचा राहील. अतुल पष्टे या टीमसाठी खेळले, तलोली या संघासाठी एकच सिंगल मिले ऑनसाईडला बोलवलं होतं आणि स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध बॉलर ट्रॅव्हल केलं होतं. तोपर्यंत एकच सिंगल इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही आहे. धावसंख्या 34 या आकड्यावर चांगली संघर्षमय खेळी अतुल पष्टेची देखील या मॅचमध्ये पाहतोय, परंतु तितक्याच ताकदीची फलंदाजी देखील आपण मात्र बॅटर आकाश याच्या माध्यमातून पाहतोय. ओहो, बॅटला संपर्क झाला परंतु त्यानंतर जाऊन आदळतोय यश पायावरती. बॅक टू द बॉल फटका खेळायचा होता, परंतु हवं तसं मिडलिंग नाहीये, टायमिंग नाहीये आणि त्याच अनुषंगाने बॅटच्या खालच्या टोला बॉल ब्रश झाला आणि बॉल मात्र तिथेच राहिला. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. धावसंख्या आता आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. मॅचमध्ये सध्या पाहिलं तर 8 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका इथे आक्रमकता स्वीकार करावी लागेल. ओहो, ऑन साइडला जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघ काय घडे मॅच मध्ये आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. काय सध्याच्या घडीला मनामध्ये जी मात्र चर्चा असेल दोन्ही टीमच्या आणि दोन खेळाडूंच्या. आकाश याने मात्र आपले हात जरूर खोललेत, परंतु इथे थोडंसं अवघड झालंय पाठीकाना टीम म्हणजेच खेळली तलुल या संघासाठी, कारण की 7 बॉल आणि 30 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 स्टील 1 टू गो. ओहो, बॅटला ब्रश झाला. यष्टीरक्षकचा बॅकअप करा. लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची साथ मिळते. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होऊन बॉल होते फरार. अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल अडवली की नाही हा देखील आता मनामध्ये काक्ष निर्माण झाला असेल. चौकार असेल. योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. मॅच मध्ये आता समीकरण पाहिले तर 6 बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही 4 षटकं कव्हर केली, त्यामुळे तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सहा बॉल 26 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये घडेल का? 44 धावा टीमच्या स्कोर कार्ड 70 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता सध्याच्या घडीला अतुल पष्टे याला मात्र आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. काय घडेल मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल इथे पाहिलं तर लक फॅक्टर देखील ऑन. सध्या शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्रक्षक बॉलचा पाठमोरा करतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये घडलंय काय, कमबॅक करतोय. मात्र बाटेकरना टीम खेळली तलोली. नशिबाची साथ मिळते आणि नशिबाच्या ह्या 3 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 47 47 या आकड्यावर मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज. आकाश याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. आपल्या संघासाठी चांगलं खिंड लढतायत दोघे, परंतु यश मिळत नाहीये. यावेळी घडलंय काय, आणखीन एक इथे खराब चेंडू. एक सिंगल तर इक्वली गेली आणि काय घडतंय पुन्हा एकदा आनंद 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 निर्माण होतोय खेळले तलोली या संघासाठी. या मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. येणारे खरे 6 बॉल असतील आणि 6 बॉल मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता. 49 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आता मात्र नक्कीच संघासाठी संकट मोचकची कामगिरी आकाश आणि अतुल पष्टे या खेळाडूला करावी लागेल. दोघांचे जर खऱ्या अर्थाने पाहिले तर जर्सी नंबर पाहिले तर दोघांचे सेम आहेत, 1 आणि 1 अशा पद्धतीने नक्की जर्सी नंबर देखील पाहतोय. मॅच मध्ये थोडंसं इथे प्रबल शक्ती मनोबल देखील वाढलं असेल, कारण की आता हे 2 खराब चेंडू आपण पाहिलेत जे मात्र गोलंदाज मनीषच्या माध्यमातून आणि थोडंसं खच्चीकरण देखील झालं असेल ते मात्र मनीषाचं. 6 बॉल 21. शॉर्ट बॉल आपटला, हुक केलंय आणि 4 धावा बुक केलेत. बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय संघर्षाचा शंका नान फुंकणारा चौकार. 5 बॉल आणि 17 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये, ज्याने मात्र नक्कीच आपल्या संघाचे श्वास रोखून ठेवले होते, म्हणजे सुटकेचा श्वास आता सोडलाय
ज्याच्या बाटमे आलेला हा चौकार जो मात्र आकाश. 5 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता, 53 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. 70 धाबांचा पाठलाग करायचा होता. अतुल पष्टेची देखील चांगली खेळली, संघर्षमय खेळली या मॅच मध्ये पाहिली आणि आकाश याची देखील आक्रमकता या मॅच मध्ये पाहिली आहे. 5 बॉल 17, एकाला रोखावं लागेल आणि एकाला ठोकावं लागेल. काय घडेल मॅच मध्ये येणारे मात्र 5 बॉल सांगून जातील. प्रथमतः वाटलं होतं की हा सामना सहजरित्या गोलंदाजी करणार टीम जी मात्र जिंकू शकते, परंतु हे मान्य नाही अतुल पष्टे आणि आकाश या खेळाडूला. आणि इथे पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला वळवलंय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि पंचांचा नक्कीच आता तिसऱ्या पंचांचा ओके रेफर केले जाते, चेक केलं जाईल वेस्ट ऑफ हाईट साठी. नो डाऊट बॉल असेल, फेर बॉल असेल, फेर बॉल असेल. अजूनही मॅच जिवंत आहे, सामना ऑन आहे. 4 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता, 57 धाबा आतापर्यंत टीमच्या स्कोर कार्डवर. काय सामना रंगतोय आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक, रघुनाथ बाबा यांना मात्र नक्कीच चालना देणारी ही स्पर्धा आणि पर्व पहिले आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आता 4 बॉल 13 धावांची आवश्यकता. महासंग्राम रंगतोय या स्पर्धेचा आणि सध्या नक्कीच जे मात्र मान्य नव्हतं आकाश आणि अतुलला, तेच मात्र इथे चित्र सध्याच्याकडे या मॅच मध्ये आपण पाहतोय. कारण की मोठं असं आव्हान होतं, तरी देखील जे मात्र नक्की त्यांना विश्वास होता, कॉन्फिडन्स होता, म्हणून त्याही मात्र क्रॉपिंग क्रीज आणि मैदान देखील खेळपट्टी देखील सोडली नव्हती आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे कमबॅक करून दिलाय. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थ पाहिलं तर चांगले कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. थोडंसं आनंद देऊन जाणारे हे फटके देखील जे मात्र यांच्या बॅटमध्ये पाहिलं आतापर्यंत. आकाश याच्या बॅटमध्ये 11 बॉल 32 धाबांची खेळी आपण पाहिली आहे आणि त्याच अनुषंगाने अतुल पष्टे याच्या बॅटमध्ये 14 बॉल आणि 18 धाबांची खेळी पाहिली आहे. 70 धावांचा पाठलाग करताना संघर्षमय खेळी दोघांची देखील पाहतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना या मॅच मध्ये, परंतु आता आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल, आपल्या संघासाठी तारणहार बनावा लागेल, संकटमोचक बनावा लागेल खेळाडूंना. बॉल आणि 13 धावा. काय घडेल मॅच मध्ये? एका साईडला मनीष संघर्ष करतोय आणि एका साईडला आकाश संघर्ष करतोय आणि एका साईडला अतुल पोस्टे संघर्ष करतोय. गेम इज ऑन. हो आडव्या बॅटने खोलात टाकला होता, अगदी खोदून काढले बॉलला. एक सिंगल मिळाली, दुसरा प्रयत्न फ्लंबर होतोय, त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. नो डाऊट डेफिनेटली चित्त्याच्या चपलेने 2 धावा पूर्ण केल्यात. आज आम्हाला आमच्या संघासाठी लढायचे, झुंकायचे आणि आमच्या गावाच्या नावाचा डंका या स्पर्धेमध्ये गाडायचे. त्याच पद्धतीचे चाललेले प्रयत्न, धडपड या मॅच मध्ये पाहतोय. खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवा. 3 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. होईल या मॅच मध्ये आकाश. हो यावेळी घडलंय काय? पंचांकडे अपील केली जाते, पंचाने देखील बोट आकाशाकडे केले आहे. विकेट आणि विकेट, क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट सामन्यामध्ये परत आणलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि पुन्हा एकदा सामन्याच्या बाहेर नेलंय, म्हणजेच बॅकफुटवर नेले बाटेकरणारी टीम तलोली या संघाला. एका बॉलने सर्व काही चित्र बदलत नाहीये, परंतु अजूनही 2 बॉल असतील. 2 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? 59 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली संघर्षमय खेळली जी मात्र बॅटिंग करणारी टीम आकाशाची पाहिली, परंतु आता मात्र आपला सामना आणि आपला संघ इथे जिंकेल का? येणारे 2 बॉल इथे सांगून जातील. 2 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय, सोबत बॅटर अमित. ओहो यावेळी घडलंय काय? अगदी खूप चांगला बॉल होता, अँगल क्रिएट केला होता
आणि एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. कोणत्याही आता अवांतर चेंडू इथे फेस केला नाही तर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इक्वली गेली. कोणत्या अवांतर चेंडू या ठिकाणी फेस केला नाही तर नक्कीच सायले हा संघ इथे जिंकू शकतो, यात काही शंका नाही. कारण की एक बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगली संघर्षमय खेळली, अतुल पष्टेची देखील पाहिली, त्याचबरोबरीने आकाश याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली, परंतु यश इथे प्राप्त झालं नाही बाटेगाना टीमला. परंतु क्रिकेट आहे, एक बॉल 10 रन्स देखील चेस होताना आपण पाहिल्या आहेत. परंतु आणि त्याचबरोबरीने 3 बॉल 1 धावांची आवश्यकता असताना देखील सामना चेस होताना देखील पाहिला. याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. हो अगदी खोलात होता, सरळ बॅटने प्रहार केला, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट केला, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन तिथे सेट होतं, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. आणि याच्या अनुषंगाने विजयाचं अंतर कमी करणारा अतुल पष्टेच्या बॅटमध्ये शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार. आणि याच अनुषंगाने साहिले हा संघ